एकीकडे संसदेमध्ये गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडलंय। अघोषित पैशांवर दंडाच्या रकमेमध्ये घसघशीत वाढ करणाऱ्या आयकर कायदा सुधारणा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। ज्या पद्धतीने विधेयक घाईघाईत लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्यामुळे विरोधक नाराज आहेत। त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 16 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची गुरुवारी भेट घेतली। 2 दिवसांपूर्वी सरकारनं लोकसभेत मांडलेले हे सुधारणा विधेयक काल गोंधळातच मंजूर करण्यात आलं होतं। त्यामुळे विरोधक संतप्त झालेत। सध्या हे विधेयक राज्यसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। पार्लियामेंट में बिल को बिना कोई डिस्कशन अलाउ किए लोकसभा में सरकार ने पास किया। पूरे देश में लोगों की आवाज को दबाया जा रहा है, डर है लोगों में, इसलिए हम प्रेसिडेंट के यहां आए। उनको हमने बताया कि पार्लियामेंट्री प्रोसीजर फॉलो नहीं किया है और पार्लियामेंट की आवाज, लोकसभा की आवाज दबाई गई है, कुचली गई है। हमने राष्ट्रपति जी को जो मेमोरेंडम दिए 16 पार्टी की तरफ से, वो यही है कि संसदीय लोकतंत्र के इतिहास में एक काला दिन था जिस तरह से उस बिल को पास किया गया, संविधान की उपेक्षा की गई और जनता की तकलीफ को लेकर हम जो चर्चा करना चाह रहे हैं वो पेंडिंग रख करके सरकार अर्जेंसी और इम्पोर्टेंट बोल करके पास की है। वो सरकार के लिए हो सकता है, लेकिन अध्यक्ष के लिए ये अर्जेंसी इम्पोर्टेंसी कोई कारण नहीं हो सकता नियम को तोड़ने के लिए। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट दिल्लीला जाऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, दररोज सकाळी 11 पासून तर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतच होतो हिवाळी अधिवेशन, पण ज्या तऱ्हेनं आपण सगळा नोटबंदीवरून गोंधळ बघितलेला आहे, अनेक महत्त्वाचे जे विधेयक आहे ज्याच्यावरती विचार विमर्श होणं खूप गरजेचं होतं, ते मात्र कुठेतरी रखडलेले दिसत आहेत। त्याच्यावरती कुठलीही चर्चा झालेली दिसत नाहीये। काय वाटतं, हेही अधिवेशन आता पाण्यात जाणार? बिल्कुल मृदुला, दिल्लीचं ठिकाण ज्या ठिकाणी आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर हिवाळी अधिवेशनाच्या ऐवजी हे टुरिस्ट स्पॉट बनलेला आहे असंच म्हणता येईल। कारण सर्व खासदार येतात, सभागृहामध्ये जातात, विरोधक गोंधळ घालतात, सरकार सुद्धा उत्तर देण्याची तयारी नसते आणि त्यामुळे दिवसभराचं सभागृह तहकूब होतंय। 3 आठवडे होत आलेले आहेत। आज शुक्रवार आहे, शेवटचा दिवस आहे तिसऱ्या आठवड्याचा आणि 3 आठवड्यामध्ये कोणतेही कामकाज झालेले नाहीये। आपण माहिती दिल्याप्रमाणे महत्त्वाचे विधेयक रखडलेले आहेत। कामगार नुकसानीचं सर्वात महत्त्वाचं विधेयक आहे, नुकसान भरपाई त्यांना मिळणार आहे कामगारांना, तर ते विधेयक रखडलेलं आहे। कारखाना विधेयक रखडलेलं आहे। HIV सारख्या गंभीर आजारावर आता नवीन विधेयक आणलं गेलेलं आहे, ते विधेयक रखडलेलं आहे। आणि GST सारखं सुद्धा विधेयक आहे की ज्याच्यामध्ये महसुली तूट कसा भरून काढता येईल या संदर्भातचं विधेयक सुद्धा रखडलेलं आहे। या विधेयकावर चर्चा सुद्धा झालेली नाहीये आणि जे आयकर संदर्भातचं विधेयक झालेलं आहे त्यावरून मात्र गदारोळ उठलेला आहे। काल जे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळानं त्याचबरोबर इतर पक्षाने भेट घेतलेली आहे राष्ट्रपतींची, परंतु हे फायनान्स बिल आहे आणि फायनान्स बिल जे असतं ते लोकसभेमध्ये संमत केल्यानंतर राज्यसभेमध्ये पाठवलं जातं, परंतु राज्यसभेने जरी संमत केलं नाही तरी सुद्धा हे फायनान्स बिल लागू केलं जातं। फायनान्स बिलला राज्यसभेची संमती लागते असं कोणताही नियम नाहीये। त्यामुळे सरकारने जे केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे असं म्हणता येईल या बिलाच्या संदर्भामध्ये। परंतु विरोधकांनी गेल्या 3 आठवड्यापासून जो गोंधळ घातलेला आहे नोटबंदीवरून आणि जो हट्ट केलेला आहे की मोदींनी सभागृहामध्ये येऊन चर्चा करावी, तो हट्ट मात्र अति झालेला आहे आणि यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत, सामान्याचे जे प्रश्न आहेत ते मात्र इथं दिल्लीमध्ये, राजधानीमध्ये या अधिवेशनामध्ये उठताना दिसत नाहीये। कोणताही संवेदनशील प्रश्न सुद्धा मांडलेला दिसत नाहीये। त्यामुळे या थंडीमध्ये सर्व टुरिस्ट स्पॉट झालेला आहे असंच म्हणता येईल। कारण खासदार दिवसभराचं सभागृह तहकूब झाल्यानंतर दिल्ली केवळ फिरण्यासाठी बाहेर पडतात, मात्र प्रश्न विचारण्यासाठी हिंमत होत नाहीये सभागृहामध्ये कोणत्याही खासदारांची। ही शोकांतिका म्हणावं लागेल। अगदी खरं आहे। थंडीत फिरता फिरता महत्त्वाच्या विषयांबद्दल मात्र हुडहुडी भरलेली दिसते नेत्यांना। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।